सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 60मध्ये प्रवेश करत आहोत. आजच्या सत्संगाचा विषय आहे परमेश्वराच्या प्राप्तीची साधने. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आणि अध्यात्मासाठी साधनांची गरज आहे, ढोबळमानाने आपण जी स्थानं बघतो त्या संदर्भात आपण मागील एका सत्संगामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे. स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक. स्थान, प्रसाद हे जड साधनं, तर वासनिक व भिक्षुक हे चेतन साधनं आहे. त्या संदर्भात आपण चिंतन केल्यानंतर परमेश्वर प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची परमेश्वराने 2 साधनं सांगितली. ते म्हणजे ज्ञान व प्रेम. परमेश्वराला प्राप्त करायचं असेल, एक तर ज्ञानाने प्राप्त करता येईल, ज्ञानमोचक. दुसरं प्रेमाने प्राप्त करता येईल, प्रेम बोलीचे, भक्ती बोलीचे. तर हे जे 2 साधनं आहे, या साधनांव्यतिरिक्त आपल्याला परमेश्वराला प्राप्त करता येत नाही. परमेश्वर प्राप्तीसाठी आपली ही भक्ती आपली ही मुक्तीसाठी असलेली जी भक्ती आहे, जी धार्मिकता आहे, ती इतर भक्तीसारखी नाही की श्रद्धा ठेवा आणि जे आहे ते सहन करा. परमेश्वर म्हणतात इथं ज्ञानमोचक. प्रत्येक गोष्ट बघून घ्यायची असते, तावून सुलाकून प्रमाणात बसणारी, तत्वसिद्धांतात बसणारी, समजून घेऊन त्यावरती परत विचार केल्यानंतर त्यावरती आचार आणि त्या आचारानुसार परमेश्वर प्राप्ती. कारण भौतिक जगामध्ये सुद्धा ज्ञानाशिवाय काहीच होत नाही. आपल्या घरी जो स्वयंपाक केला जातो, ज्या आपल्या भगिनी असतील, घरच्या स्त्रिया असतील, हे ज्या स्वयंपाक करतात त्यालासुद्धा ज्ञान असावं लागतं. मीठ, मिरची, तेल किती टाकायचं, कधी टाकायचं, कोणत्या पद्धतीनं करायची भाजी, हे जर ज्ञान नसेल तर ती भाजी बिघडते. त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा भौतिक जगामध्ये ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट चालत नाही. गाडी चालवायची असेल तर ज्ञान, व्यवसाय करायचा असेल तर ज्ञान, नोकरीवर जायचं असेल तर तिथंसुद्धा ज्ञान लागतं. तर प्रत्येक गोष्ट ज्ञानाशिवाय जर चालत नाही भौतिक जगामध्ये, तर परमेश्वर प्राप्ती किंवा धार्मिकता किंवा आध्यात्मिकता ही ज्ञानाशिवाय कशी चालेल? हे सरळ प्रॅक्टिकल जर आपण विचार केला, चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल. परंतु आपल्या दैवराहाटी व्यतिरिक्त जी कर्मराहाटीची जी सद्भक्त मंडळी आहे किंवा जे अन्य लोक आहे, जे देवतेची भक्ती करतात, तिथं मात्र ज्ञानाला कोणत्याही प्रकारचा थारा नसतो, चिकित्सेला कोणत्या प्रकारचा थारा नसतो. तिथं श्रद्धा ठेवायची, उलट तिथं प्रश्न, चिकित्सा याचं वावडं असतं. परंतु दैवराहाटी त्याच्या उलटं आहे. इथं प्रश्न असले पाहिजे, चिकित्सा असली पाहिजे. काय नेमकं आहे, त्याचं कारण काय आहे, हे समजून उमजून मग धार्मिकता करायची असेल. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात ज्ञानमोचक. ज्ञान कशाचं? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपण जे मिळवतो, जे समजून घेतो, जाणून घेतो आणि त्यावर चालण्याचा प्रयत्न करतो, ते ज्ञान. इथं ज्ञानाशिवाय काहीच चालत नाही. जसं उजेडात आपण, सूर्यप्रकाशात आपण व्यवस्थितपणे चालू शकतो, निर्भयपणे चालू शकतो, तेच अंधारात आपण निर्भयपणे, व्यवस्थितपणे चालू शकत नाही. अंधारात आपल्याला जर चालायचं ठरलं तर खाचखळग्यांमध्ये आपण पडू शकतो, चाचपडत चालू शकतो. तसं सूर्यप्रकाशात नाही. तसंच ज्ञानाचं आहे. ज्ञानात चालणं म्हणजे सूर्यप्रकाशात चालणं आहे. तिथं निर्भयता असते आणि आपण नेमकं का करतो, कशासाठी करतो आणि त्यातून काय मिळणार आहे या प्रश्नांची उत्तरं असतात. तेच अंधारात जर चाललं तर आपल्याला पडण्याची शक्यता असते, ठेच लागण्याची शक्यता असते, परत चाचपडत चालावं लागतं. तरीही विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचू याची कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसते. म्हणून ज्ञान हे पहिलं साधन परमेश्वराने सांगितलं आहे आणि ते ज्ञानाशिवाय आपल्याला परमेश्वर भक्ती करणं अशक्य आहे. जर यदाकदाचित आपण परमेश्वर भक्ती करतोय, पण तो ज्ञानाव्यतिरिक्त असेल तर त्या भक्तीमध्ये आणि देवतेच्या भक्तीमध्ये काही फरक नाही. उलट परमेश्वर भक्तीमध्ये जरी आपण असेल, आपण उपदेशी जरी असेल, आपण नामधारक जरी असेल,
तरीही जर आपण अज्ञानाने भक्ती करत असेल तर ती एक प्रकारची देवतेचीच भक्ती होते. कारण अज्ञानाने आपण दृष्टपर भक्ती करतो आणि ती दृष्टपर भक्ती ही देवतेची भक्ती असल्याकारणाने परमेश्वर मार्गात जरी आपण असेल पण अज्ञानाने जर भक्ती करत असेल तर ती दृष्टपरच होते आणि म्हणून ती देवतेची होते. आणि आपल्याला जर स्वतःला परमार्गाचं म्हणून घ्यायचं असेल, दैवराटीचं म्हणून घ्यायचं असेल आणि आपल्याला परमेश्वर भक्तीतून परमेश्वर प्राप्ती जर मिळवायची असेल तर आपल्याला सुद्धा ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ज्ञान अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर ते ज्ञानामध्ये करणं, कमी करणं, जास्त करणं हा नंतरचा भाग आहे. आचाराचा हा भाग नंतर आहे. परंतु आपण एखादी गोष्ट करायला जायची आहे किंवा करायची आहे तर काय करायची नेमकी, ती कशी करायची हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट आपण समजून घेतो आणि नंतर करतो आणि म्हणून ज्ञानावरती आपण जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. समजून घेण्याला, एखादा विषय जाणून घेण्याला आपण वेळ दिला पाहिजे. यदाकदाचित जर आपण एखादी गोष्ट किती मोठी असेल पण ती समजून घेतली, जाणून घेतली तर ती गोष्ट समजून घेतल्यामुळं छोटी होते. पण यदाकदाचित जर आपण ती समजून नाही घेतली, जाणून नाही घेतली आणि करायला सुरुवात केली तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी होते. ती करणं अशक्य असते. म्हणून कोणती गोष्ट समजून घ्या, जाणून घ्या, करणं सोपं होऊन जाईल आणि ती छोटं पण होऊन जाईल. आचाराकडं जेव्हा आपण जातो किंवा आचाराचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस एखादी गोष्ट जर समजून घेतली, त्याचं गरज वाटली, त्याचं मर्म समजलं आणि त्यातून फायदे जर आपल्याला कळाले तर आपणच आपल्या बुद्धीनं किंवा आपल्या विचारांनी किंवा आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी तो आचार करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यात आपल्याला फायदे दिसतात, त्यात आपल्याला त्यातलं मर्म दिसतं, कळतं आणि म्हणून आपल्याला कोणती गोष्ट समजून घेतल्यानंतर जशी सोपी वाटते तसंच ब्रह्मविद्याशास्त्र आहे. हे जरी परमेश्वराचं असलं आणि खूप मोठं जरी असलं तर परमेश्वराने आपल्याला समजणार नाही असं काही सांगितलेलंच नाही आहे. उलट जीवासाठी परमेश्वर अवतार घेतात, जीवासाठी सृष्टीची निर्मिती करतात आणि जीवासाठी अवतार घेऊन आपलं स्वतःची ओळख देतात, आपलं ज्ञान देतात. याचा अर्थ जीवाला समजण्यासाठी सांगताय, समजावण्यासाठी सांगताय आणि म्हणून जे समजेल तेवढंच सांगताय. त्याच्यामुळं तत्त्वज्ञानामध्ये अशी कोणती गोष्ट नाही आहे की जी आपल्याला समजत नाही किंवा समजणार नाही. कारण परमेश्वरांनी सांगितली आणि त्या परमेश्वरांनी दयाळू, माळू, कृपाळू, आपलेपणाने जे तत्त्वज्ञान सांगितले ते जीवाच्या प्रेमापोटी, जीवाच्या आपलेपणापोटी आणि ह्या जीवाला दुःखातून काढण्यासाठी सांगितलेले आहे. म्हणून जीवाला जे कळेल, जीवाला जे समजेल, जीवाला जे झेपेल तेच सांगितलेलं आहे. फक्त आपण एक विषय व्यवस्था केलेली असते का ब्रह्मविद्याशास्त्र खूप मोठं आहे, ते आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही. याच्या पाठीमागचे कारणं वेगळे असू शकतात. त्याचं आपण जर चिंतन केलं, त्याची जर सवय लावली तर आपोआपच जे न समजणारे आपल्याला समजेल. किंवा परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलं, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्येशी. म्हणजे ज्या वेळेस आपण संसार करतो, विषय उपभोग घेतो, पैशापाठीमागं धावतो, त्याच वेळेस आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज असते. परंतु नेमकी आपली चुकी अशी होते की आपण संसार करत असताना आपण म्हणतो आपलं वय नाही आहे आता अभ्यास करण्याचं किंवा वेळ नाही आहे, आपण नंतर करू. परंतु शरीराचं थकणं निर्माण झालं की बौद्धिक क्षमतासुद्धा आपली कमी होते आणि खाटी गाय ब्राह्मणाला दान जसं आपण म्हणतो कर्मराठीमध्ये, तसं आपण काहीच करू शकत नाही. त्यावेळेस आपण ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली तर आपल्याला मात्र ते समजू शकत नाही. कारण याच्यावरती बऱ्याच वेळा आपण चिंतन पण केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचे यावरती प्रश्न असतात. का तरी आम्ही अभ्यास करतोय पण आम्हाला लक्षात राहत नाही, आम्ही अभ्यास करतोय पण आम्हाला समजत नाही. तर लक्षात न राहण्याचं आणि समजण्याचं कारण जे आहे ते आपलं वय असू शकतं किंवा आपला प्रयत्नाची प्रयास. प्रयत्नार्थी परमेश्वर, कर्मराठीमध्ये म्हण आहे, प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट साध्य होते आणि प्रयत्न केला तर परमेश्वरसुद्धा सहाय्य करतात. त्यामुळं आपला प्रयत्न, आपल्या ती गरज जी आहे त्या गरजेवरती तो प्रयत्न ठरत असतो. आणि म्हणून एकदा जर धर्म तुम्ही समजून घेतला, का कशासाठी, पण धार्मिकता का करतोय, त्यातून मिळणार काय, फायदा काय आणि तोटा काय, हे जर समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला ती गरज वाटेल आणि गरज वाटली का आपण आपोआपच प्रयत्न करू. ते गरज ही शोधाची जननी आहे. गरज वाटली तर मग आपण तत्त्वज्ञान शोधतो, कोणाकडून समजून घेतो, वाचन करतो, ऐकतो. तर गरज जर नसेल तर माणूस काहीच करत नाही. आणि म्हणून गरज वाटू द्या आणि ती गरज वाटण्यापाठीमागं ह्या प्रश्नांचे उत्तर आपण समजून घ्या, का आणि कशासाठी. तर आजपर्यंत आपण बऱ्याच विषयावरती 4 पदार्थ समजून घेतले. परमेश्वराच्या ह्या विषयावरती वेगळ्या विषयाने आपण चिंतन करतोय.
मागच्या वेळेससुद्धा परमेश्वराच्या अवतरण्याच्या परी व प्रकार आपण बघितले आणि त्यातून ह्या जीवास कोणते फळं मिळतात, कोणी कशा पद्धतीनं भक्ती केली, कोणत्या दृष्टीने केली, कोणत्या उद्देशाने कोणी कोणत्या ध्येयाने केली, त्या पद्धतीनंच परमेश्वरसुद्धा फळं देतात असतात. आपला उद्देश काय, आपलं ध्येय काय, आपलं जर ध्येय परमेश्वर प्राप्तीचं असेल तर परमेश्वर प्राप्तीच होणार आहे. पण आपले जर ध्येय परमेश्वर भक्ती करत असताना सांसारिक गोष्टीचं जर असेल तर त्या गोष्टी आपल्याला सांसारिक गोष्टीच भेटणार आहे, परमेश्वर प्राप्त होणार नाही. आणि आपण मुंबईला चाललो, मुंबईचा रस्ता असेल तरच मुंबई भेटेल, पुण्याचा रस्ता असेल तरच पुणे भेटेल. जर त्याच्यात चुकामुक झाली तर आपल्याला त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून परमेश्वर भक्ती करत असताना अत्यंत ज्ञानवाचक किंवा डोळसपणे सूर्यप्रकाशात चालण्यासारखी ही भक्ती केली पाहिजे. आणि ती आपण करतोय, आपण समजून घेतोय. तर परमेश्वराच्या प्राप्तीची जी साधनं आहे, ज्ञान, हे जे ज्ञान साधन आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्ञानाशिवाय जर भौतिक जगात काही चालत नाही तर इथंसुद्धा कोणतीच गोष्ट चालत नाही. आणि म्हणून आपण आज त्यावरती चिंतन करणार आहे. एका वेळेस असंच महादाईसा होत्या, त्यांनी देवाला विचारलं की ह्या जीवाला ज्ञान आणि प्रेम होण्यासाठी काय अत्यावश्यक आहे, त्याचं साधन काय, ज्ञान किंवा प्रेम कशामुळं ह्या जीवाला होतं. तर देवाने स्पष्ट सूत्र सांगितलेले आहे, अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन. म्हणजे अहेतुक हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. भूतभजन जर झालं तर ज्ञानाप्रती साधन म्हणजे ते ज्ञानाला ज्ञान होण्याला साधन होतं. आणि अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. तर अहेतुक जर मायापूर भजन घडलं तर ते प्रेमाला साधन होतं, म्हणजे प्रेम त्याच्यामुळं होतं. तर आपण हे बघणार आहोत की अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन म्हणजे काय आणि प्रेमाप्रती साधन म्हणजे काय. तर यावरती परत महादाईसांनी विचारलं की जी कर्मराटी, ह्या कर्मराटीमध्ये कोणते असे भूतपात्र आहे, कोणतं भजन आहे का त्याच्यामुळं ज्ञानाधिकार ह्या जीवाला प्राप्त होईल, आणि कोणत्या अशा गोष्टीमुळे ज्ञानाधिकार प्राप्त होणार आहे हे आपण सांगा, असं विनंती केल्यानंतर देव म्हणतात, बाई, कर्मराटीच्या ठिकाणी मनुष्य किंवा साधनवंत देवता विग्रहाच्यानी भजने जर केलं तर ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणजे कर्मराटीच्या ठिकाणी जर मनुष्य जे आहे त्याचे जे भजन घडलं किंवा साधनवंत असतील किंवा देवता विग्रह म्हणजे देवतेचे जे अवतार आहे त्याच्या ठिकाणी जर भजन घडलं आपलं अहेतुक, तर आपल्याला हे ब्रह्मविद्याशास्त्र किंवा परमेश्वराचं ज्ञान होत असतं. त्यावेळेस परत महादाईसांनी विचारलं का परमेश्वर अहेतुक मायापूर भजन म्हणितले तर परमेश्वर भजन का न म्हणितले म्हणे. जर परमेश्वरचं ज्ञान होणार आहे तर परमेश्वरच भजन का म्हटलं नाही, त्यांनी मायापूर भजन का म्हटलं, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तर देवाने स्पष्ट सांगितलं, माया संबंधू माया भजन. जर मायेला जर संबंध झाला तर मायाला भजन होईल. याचा अर्थ काय की जर आपण दृष्टपर जर भजन केलं तर देवताचं स्वीकारण होईल, देवतेच्या ठिकाणीच ती प्राप्त होईल आणि देवतेकडूनच त्या काय जे फळ भेटायचे ते भेटणार, ते बी आपल्या कर्मवश आहे. परंतु आपण परमेश्वराच्या ठिकाणी अहेतुक जर घडलंय तर मग ते परमेश्वराकडे ठिकाण जाईल. तर माया भजन, मायेला जर संबंध दिला तर मायाचंच भजन होणार म्हणजे. आणि परमेश्वराचं जे पूर असतं ते मायापूर असतं. आणि म्हणून परमेश्वराने हा शब्द वापरला का माया संबंधू माया भजन. परमेश्वराचा अंगीकार म्हणून तिथंसुद्धा परमेश्वराचा अंगीकार असतो, हेतू असतो. जर परमेश्वराला जर शिकायचं असेल, तुमचं ध्येय वासना तुमचा उद्देश जर परमेश्वराला स्वीकारायचं आहे, तुम्ही परमेश्वराच्या प्रती जर केलं तर परमेश्वर स्वीकारणार. पण परमेश्वराच्या प्रती नाही केलं तर ते मग मायेपर्यंत पोहोचणं. जसं आपण स्थान करत असताना किंवा कोणतीही क्रिया करत असताना दृष्टपर केली तर ती देवतेपर्यंत पोचते. किंवा स्थान करायला आपण जर गेलो आणि परमेश्वराची ती लीळा आठवली नाही, परमेश्वराच्या स्थानाचं महत्त्व आपल्याला माहीत नाही, फक्त कोरडं डोकं टेकवलं तर ती माया स्वीकारते दंडवताचा. कारण तिथं प्रधान माया असते, आनुषंगिक कृपा असते. जर आपण परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधास माझा दंडोत प्रणाम, तिथली लीळा आठवली, ते दुःख आपण जर व्यर्थ केलं तर ते परमेश्वरापर्यंत पोचतं. म्हणजे आपण नेमकी क्रिया कोणत्या उद्देशाने करतो, कोणत्या ध्येयाने करतो, त्याच्यावरती परमेश्वराचा स्वीकार अस्वीकार ठरलेला असतो. आणि आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठीच जर आपण भजन करायचं आहे किंवा परमेश्वर प्राप्तीसाठीच आपण जर धार्मिकता करत असेल तर नक्कीच ते परमेश्वरच स्वीकारता. आणि म्हणून त्यावेळेसच आपल्याला परमेश्वराचं जे तत्त्वज्ञान आहे कळतं. आणि यातूनच आपण कळत न कळत कधीतरी आपलं अहेतुक भजन घडलेलं आहे आणि म्हणून आपण उपदेशी झालो, म्हणून आपल्याला बोध झालेला आहे. आपण दोन गोष्टीमुळं उपदेशी झालेलो आहे किंवा बोध झालेला आहे आपल्याला. अहेतुक एक तर भूत भजन घडलं किंवा अहेतुक
देवतेची भक्ती करत असताना आपण अहेतूक केलेली आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा हेतू नाही आहे. देवता भक्ती करतोय एखादा जीव. आपणही मागे कधीतरी देवता भक्तीच करत होतो. परंतु अहेतूक केली. मला सर्व काही भेटलंय, मला आता काहीच नको. या उद्देशाने मला फक्त तूच हवा. अशा उद्देशाने जेव्हा आपण भक्ती करतो, तर हेतूक जी भक्ती आहे ती देवता स्वीकारते. अहेतूक भक्ती देवता स्वीकारू शकत नाही, कारण त्या सापेक्ष असतात. म्हणून तो जो भाव आहे, ती क्रिया आहे, ती परमेश्वरापर्यंत पोचते. त्याने आपला अधिकार प्राप्त होतो आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर मग परमेश्वराच्या सहाय्यतेने कोणाचा तरी संयोग आपल्याला परमेश्वर घडवून आणतात. मग ते आपल्याला समजून सांगतात देवता आणि परमेश्वर यातला फरक, त्यातल्या भक्तीचा फरक, त्यातल्या प्राप्तीचा फरक हे समजून सांगितल्यानंतर परमेश्वराकडून आपल्याला बोध होत असतो. म्हणजे बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच होत असते. जसं एम-ई-सी-बीवरून जर लाईट असेल, तर आपण बटन दाबलं तर लाईट लागेल. एम-ई-सी-बीवरूनच लाईट नाही आहे, आपण किती बटन दाबले लाईट लागणार नाही, फॅन लागणार नाही. का? तर वरतून लाईट नाही आहे. तसं परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचं सहाय्य जर असेल, तर मग आपण एखाद्या व्यक्तीला 4 शब्दात सांगितलं तरी लगेच पटतं. आणि काहींचा तो जर अधिकारच आलेला नसेल, योग्यता तशी नसेल, त्याला तुम्ही कितीही सांगा. आणि असे प्रयोग किंवा असे अनुभव मला खूप आलेले आहे. एखादी व्यक्ती अशी का 15 मिनिटात आपण त्यांना समजून सांगितल्यानंतर ते डायरेक्ट उपदेश घेण्याला तयार होतात. परमेश्वर भक्ती करायला तयार होतात. आणि एखादी अशी व्यक्ती असते का 5-5 वर्षसुद्धा त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, तरी ते तयार होत नाही. नंतर कधी काळी तयार होतात किंवा ते अनुकूल होतात. तर यातला पाठीमागचं कारण अहेतूक बोधभजन किंवा भक्ती ही अहेतूक घडली पाहिजे. त्याच्याशिवाय परमेश्वर भक्ती किंवा परमेश्वराचा बोध या जीवाला होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञान हे मुख्य साधन आहे. प्रेम हे मुख्य साधन आहे, का त्या ज्ञानामुळं आणि प्रेमामुळंच परमेश्वराची प्राप्ती होत असते. तर अहेतूक बोधभजन ज्ञानाप्रती साधन म्हणजे परमेश्वराचं ज्ञान होण्याकरता परमेश्वराचे 12 अवताराच्या ठायी, म्हणजे परमेश्वर 12 ठिकाणी जे जे अवतार घेतात, ते प्रकाराचे अवतार घेतात. त्या ठिकाणी जीवदेवता पात्र हे 9 यांच्या ठिकाणी भजन जर घडले, ते बी अहेतूक घडलं, तर यालाच भूतभजन म्हणतात म्हटले. आणि त्या भूतभजन घडल्यानंतरच परमेश्वर त्याला ज्ञान म्हणजे बोध देतात ह्या जीवाला. अन्यथा त्या जीवाला बोध होत नाही. आणि त्यामुळं आपण त्याला किती सांगितलं तर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक त्याला कळत नाही आणि तो सर्व काही सारखंच असं समजतो आणि भक्ती करत राहतो. त्यामुळे त्याला जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या 4 पदार्थाची जाणीव होत असते. त्याला नेमकं फरक कळत असतो आणि तो परमेश्वर विहित आचार करू लागतो. का त्याला सर्वश्रेष्ठ जो परमेश्वर आहे ती भक्ती कळते, समजते आणि त्यानंतर तो ते करायला सुरुवात होते. त्याचं जे पूर्ण चरितत्व जे आहे ते झाल्यानंतरच कर्मनाश, मळनाश, अयोग्यता नाश, मग त्याला मोक्ष देतात. ही एक प्रोसेस आहे. कोणतीही गोष्ट लगेच होत नाही. एखादा पहिलीत गेलेला मुलगा आहे तो लगेच कलेक्टर होत नाही, पण तो कलेक्टर होऊ शकतो. कधी? पहिलीतून 10वीत 10 वर्ष गेल्यानंतर, परत ग्रॅज्युएशन 5 वर्ष गेल्यानंतर, परत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्यानंतर. मग ती एक प्रोसेस असते. मग तो कधी काळी कलेक्टर होतो किंवा होऊ शकतो, IAS IPS होऊ शकतो. तसंच आहे परमेश्वर प्राप्ती म्हणजे लगेच आपल्याला उपदेश घेतला, बोध झाला, लगेच प्राप्ती झाली असं नाही. आणि बऱ्याच लोकांमध्ये हा भ्रम पण निर्माण झालेला आहे आणि तो अनेक सत्संगामध्ये आपण त्याच्यावरती चिंतन केलेलं आहे, की उपदेश घेतला म्हणजे उलट सुरुवात झाली, पण तिथंच लोकं थांबतात. उपदेश घेणं म्हणजे आपण पहिलीत ॲडमिशन घेतलेलं आहे, आपण पहिलीत गेलेलो आहे. आता आपल्याला पुढचं ध्येय गाठायचं असेल तर त्याच्यात अभ्यास करणं आहे, पुढचा वर्ग गाठणं आहे, परत अभ्यास करणं आहे, परत पुढचा वर्ग गाठणं आहे. ही प्रोसेस आपल्याला करावंच लागणार आहे. या नियमातून आपल्याला जावंच लागणार आहे. उलट लोकांचा असा भ्रम झालेला आहे, की आपण उपदेश घेतला, आपल्याला देव कळाला, आता देव समजला, आता देव भेटला आणि ते तिथंच वर्षानुवर्ष थांबलेले. ते फक्त सकाळ, दुपारची, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थानावर जाणं, कधीतरी क्रिया आणि हेतूक अहेतूक, पर आवर यातला मर्म, यातला नेमका फरक न समजल्यामुळं ते परमेश्वराच्या भक्तीत असून सुद्धा परमेश्वराची भक्ती करत नाही आहे. आणि म्हणून आपण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोणती गोष्ट समजून घेऊन जर केली तर त्यातून रिझल्ट लवकर भेटेल आणि चांगला लवकर भेटेल. अन्यथा 50-50 वर्षे लोक उपदेशी घेतलेले मी बघतो सत्संगामध्ये. कोणी 25 वर्षे उपदेश घेतलेला असतो, कोणी 50 वर्ष उपदेश घेतलेला असतो, परंतु त्यातला नेमका फरक काही कळत नाही. इतर लोक जशी भक्ती करतात तशी हे भक्ती करत राहतात. इथंसुद्धा कर्मकांड करतात, इथंसुद्धा विधी करतात, अंधश्रद्धा जोपासतात. म्हणून ते देवतेचीच भक्ती केल्यासारखी, त्याला काही उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण कोणतीही गोष्ट समजून घेतल्यानंतर या गोष्टी करायच्या असतात. तर परमेश्वराच्या प्राप्तीचे जे साधन आहे ज्ञान, ते अहेतूक
भूतभजनाने घडत असतं आणि ही भूतभजनाची 21 पात्र आहे. ते 21 पात्र आपण जर बघितले, कोण ते भूतभजन म्हणजे कोण त्याच्यामध्ये येतं? तर हे 12विशी जे आहे, मायाविशी परमेश्वराचे जे अवतार आहे, हे 12 अवतार असतात आणि जीवाचे जे पात्र असतात भूतभजनाचे ते 9 असतात. तर परमेश्वर स्त्रियांचे अवतार जे घेतात 4 म्हणजे पशु, पक्षी, कच्छ आणि मत्स्य याच्यामध्ये जे परमेश्वर अवतार घेतात, ह्या अवताराच्या ठिकाणी जर आपल्याकडून कळत-नकळत भजन जर घडलं आणि आपली योग्यता जर प्राप्त झाली, तर परमेश्वर स्वतः ते भजन घडवतात, स्वतः येतात. जसं एखादा शेतकरी आहे. शेतकरी त्याची अहेतुक तो देवतेची भक्ती करतोय. अहेतुक भक्ती करत असल्यामुळे ती देवता न स्वीकारल्यामुळे ते परमेश्वरापर्यंत तो भाव पोहोचला आणि त्याची योग्यता प्राप्त झाली. तर परमेश्वर स्वतः जाऊन त्याच्या शेतामध्ये जाऊन धान्य वगैरे पक्ष्याच्या रूपात जाऊन ते घेऊ शकतात. कच्छ होतील, मत्स्य होतील अशा कोणत्यातरी रूपात जाऊन ते स्वीकारतात आणि ते स्वीकारल्यामुळं त्याला मात्र बोधाचा अधिकार प्राप्त होतो आणि मग परमेश्वर त्याला सहाय्य करून कोणाच्या तरी निमित्ताने त्याला ज्ञान देतात आणि पुढं त्याचं परमेश्वर भक्तीला तो लागत असतो. दुसरं जो आहे परमेश्वर मनुष्य अवताराच्या ठिकाणी 4 अवतार घेतात. एक तर परमेश्वर वेडा अवतार किंवा पिसा किंवा मुका किंवा युक्त अवतार. ह्या चारही ठिकाणी जर कळत-नकळत आपल्याकडून अहेतुक भजन जर घडलं जीवाकडून, तर मग परमेश्वराचा बोध होण्यास ह्या जीवाला पात्रता निर्माण होत असते, ज्ञान होण्याला पात्र निर्माण होत असते. परत देवतेच्या ठिकाणी परमेश्वर अवतार घेतात. इंद्रादिक देवता किंवा ब्रह्मादिक देवता किंवा शेषशायिक देवता किंवा अवरदृश्य जे अवतार असतात, हे परमेश्वर हे देवता अवताराच्या ठिकाणी जर अहेतुक भजन या जीवाचं जर घडलं, तर त्या जीवाला बोध किंवा ज्ञान होण्यास तो पात्र होतो आणि त्याला बोध होत असतो. परमेश्वर त्याला बोध देत असतात. तर हे भूतभजनाचे जे 12विशी अवतार जे सांगितले, स्त्रियांचे अवतार, मनुष्य अवतार किंवा देव अवतार, तर याला वस्तुभजनीयसुद्धा म्हणतात. एखाद्या व्यक्तीचं अशा ठिकाणी जर भजन घडलेलं असेल, तर त्याला आपण वस्तुभजनीय म्हणतो. तर हे असं भजन जर घडलं, तर मात्र परमेश्वराचा बोध होण्यास किंवा ज्ञान होण्यास त्या जीवाची पात्रता ठरत असते. जसं आपण 10वी पास झाल्यानंतरच आपण कॉलेजला जाण्यास पात्र ठरतो. कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल, मग BAMS, BHMS, DHMS, इंजिनिअरिंग, डिप्लोमा कुठेही जायचं असेल, तर तुम्हाला पहिली अट काय आहे? 10वी पास होणं. ती 10वी पास झाल्यानंतरच मग तुम्ही ते पात्र झाले तिथे ॲडमिशन घ्यायला आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जी डिग्री मिळवायची त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. तसं परमेश्वर ज्ञान आणि बोध होण्यास पहिली पात्रता काय आहे, की अहेतुक भूतभजन घडलं पाहिजे आणि ते भूतभजन म्हणजेच स्त्रियांच्या अवताराच्या ठिकाणी किंवा मनुष्य अवताराच्या ठिकाणी किंवा देवता अवताराच्या ठिकाणी हे घडलं पाहिजे. तर विशेष अर्थाने स्त्रियांच्या अवताराच्या भजनीयालाच वस्तुभजनीयसुद्धा म्हणतात किंवा वस्तुगुणसुद्धा म्हणतात. जसं स्त्रियांची म्हणजे पशु, पक्षी, कच्छ, मत्स्य हे जे स्त्रियांचे अवतार याला स्त्रियांचे अवतार म्हणतात. म्हणजे पशु प्राण्यांमध्ये जे अवतार होतात त्याला स्त्रियांचे अवतार म्हणतात आणि त्या ठिकाणी जर भजन घडलं तर त्याला वस्तुभजनीयसुद्धा म्हणतात किंवा वस्तुगुणसुद्धा म्हणतात. आणि त्याच्यामुळं पुढं आपल्यामध्ये काय परिणाम होतो ते आपण बघणार आहे. तर मनुष्य अवताराच्या भजनीयाला सुद्धा वीरही म्हणतात किंवा आर्तता म्हणतात. एखाद्या जीवाच्या ठिकाणी खूप आर्तता असते किंवा खूप वीर असतो. परमेश्वराचं एखादं भजन म्हणायला लागलं का काही लोकांना रडू येतं, खूप भावनाविश होतात. तर हे कशाने होतंय हे आपण पुढं बघणार आहे. तर त्या मनुष्याच्या अवताराच्या ठिकाणी जर त्या जीवाचं जर भजन घडलेलं असेल, तर त्याच्यामध्ये विरह किंवा आर्तता खूप जास्त असते. परत देवता अवताराच्या ठिकाणी जर भजन जर घडलं, तर तो कोमळ वीर्या म्हणतात. त्याला म्हणजे कोमळ जो असतो तो खूप छोट्या-छोट्या गोष्टींना भावनाविश होऊन परमेश्वर भक्ती करत असतो, दुःख करत असतो. त्याला कोमळ वीर्या म्हणतात. परत आवर्तदृश्य अवताराच्या भजनीयाला सुद्धा जरट वीर्या म्हणतात. म्हणजे आवर्तदृश्य अवताराच्या ठिकाणी जसं चक्रपाणी प्रभूंच्या ठिकाणी जर भजन घडलेलं असेल, तर त्या जीवाला जरटवीर्या म्हणजे एक परिपक्व तर तो विरह करत असतो. तर त्यासाठी परमेश्वराने दृष्टांत पण सांगितलेले विरहेचे दृष्टांत. मग पहिला विहरणी, दुसरा विहरणीचा दृष्टांत किंवा तिसऱ्या विहरणीचा दृष्टांत. तर ह्या दृष्टांतातून हे जे आवर्तदृश्य अवताराच्या ठिकाणी जे भजनी घडलेले असतात, ते परमेश्वराने समजून सांगितले या दृष्टांताच्या माध्यमातून. तर जे साधन विरह किंवा कोमल विरह किंवा जरट विरह असे साधारण 3 प्रकार याच्यामध्ये येतात. तर यांच्या विरहाची जी कल्पना येण्यासाठी किंवा त्याच्यातलं नेमकं भक्तीचं जे आहे, ते समजून घेण्यासाठी परमेश्वर
परमेश्वरांनी अलग अलग 3 दृष्टांत सांगितले. यातील पहिल्या विहरण्याचा जो आहे, तो पतीच्या वियोगामुळे कशातही सुख नसते. म्हणजे एखादा स्त्री असते, आपल्या पतीवरती खूप प्रेम करत असते. तर तो जर कुठं गेला काही व्यापारानिमित्ताने किंवा तर ती त्याचे जे कपडे असते, त्याच्यात कोणतीही वस्तू असेल, ती वस्तूला पाहून ती दुःख करत असते. म्हणजे त्याच्या अंगी टोपरे वगैरे पाहून किंवा पतीचा निरोप घेऊन आलेल्यांना पाहून थोडंसं सुख वाटतं तिला. तिला बरं वाटतं. आपणही एखादी व्यक्ती आपली जवळची जर गेली असेल, सरलेली असेल, तर त्याच्या ज्या वस्तू आहे, त्या वस्तू पाहून आपण त्याचं आठवण काढत असतो. तसं हा जो पहिला जो वेरण्याचा जो आहे, तर ते आपले पती गेल्यानंतर जसं काही वस्तू पाहून आपण थोडंसं बरं वाटतं, सुख वाटतं. तर अशा पद्धतीनं हा पहिला विहरणीचा असतो. तसं परमेश्वराच्या वियोगात त्याच्या साधकांना म्हणजे परमेश्वराचे संबंधी पदार्थ आहे, त्याला पाहून बरं वाटतं. म्हणजे आपले स्थानावर कधी गेलं त्याला बरं वाटतं. प्रसाद केले किंवा काही वासनिक भेटला, कोणी भिक्षुक भेटले आपले. कारण ही साधन आहे परमेश्वराचे आणि त्यांना गेल्यानं तिथं ते भेटल्यानंतर किंवा ते केल्यानंतर परमेश्वराची आठवण येते आणि त्यावेळेला त्याला बरं वाटतं म्हणजे सुख वाटतं. म्हणून स्थानाला जाण्याचं किंवा प्रसाद करण्याचा जो प्रयत्न आहे हा जीवांचा खूप असतो किंवा मार्गात आपण जातो, कधीतरी आपल्याला डिस्टर्ब होतं किंवा वासनिकाशी जाऊन चर्चा केली आपल्याला, तर तेवढंच बरं वाटतं, सुख वाटतं. तर त्याला तेवढं बरं वाटत असल्यामुळं तो अंतःकरणी जे दुःख साठवलेले असतेच. जरी बरं वाटत असलं, तर त्याच्या अंतःकरणामध्ये हे जरी भेटले, पण आपला परमेश्वर भेटला नाही मला परमेश्वर भेटायला पाहिजे. ही तळमळ, हे दुःख त्याचं सतत असतं. हे पहिलं विहरणीचं. तर दुसऱ्या विहरणीचं जे आहे, पतीच्या वस्तूचे दर्शन होऊनही बरे वाटत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती गेली, परंतु त्याचा कितीही काही वस्तू असेल, तरी त्याला बरं वाटत नाही. तो जास्त वियोग करतो आणि त्या वियोगात तो बेफाम होतो. त्या बेफाम याच्यामध्ये डिस्टर्ब होतो. त्याच्या त्या वस्तूची फेकाफेक करतो किंवा कधी बडबड करतो, कपडे फाडतो. असे परमेश्वर विहाराचा जो दुसऱ्या विहरणीचा जो दृष्टांत परमेश्वराने सांगितला आहे, ते सांगण्याच्या पाठीमागं की त्याला परमेश्वराविषयी एवढी ओढ असते, एवढी विरह असतो, एवढं दुःख असतं, की ते स्थान, प्रसाद किंवा वासनिक भिक्षुक पाहूनसुद्धा त्याला सुख वाटत नाही. उलट तो त्यांच्यावर सुख घेत असतो, की हे मला देऊ देऊ शकत नाही. हे साधनावरती अप्रत्यक्ष थोडासा विपरीतसुद्धा होतो आणि हे आपण एका सत्संगामध्ये बघितलेलं पण आहे. तर त्याला हे सुख लागत नाही. पहिला जो आहे त्याला तेवढं बरं वाटतं त्यांच्याकडं. दुसरा जो आहे त्याला सुख काही लाभत नाही. तो उलट उद्योग करतो, कंठशोष घेतो म्हणजे बोलत असतो त्यांच्याविषयी. निगेटिव्ह बोलतो, नकारात्मक बोलतो. याचा अर्थ तो त्याला आपण विपरीत झाला असं म्हणतो. परंतु त्याचं परमेश्वराच्या अनुषंगाने जे प्रेम आहे किंवा आपलेपण आहे किंवा विरह आहे, तो जास्त थोडासा असल्यामुळं त्याच्याकडून असं होऊ शकतं. तर ही गोष्ट वेगळी आहे आणि जे विपरीत झालेली आहे, ती माणसं थोडेसे वेगळे असतात. थोडासा साम्यता जरी दिसत असली, तरी आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जशी नम्रता आणि लाचारी. ह्या गोष्टी दिसायला सारख्याच आहे, परंतु त्याच्यात नेमका फरक आहे. नम्रतेमध्ये स्वाभिमान आहे, लाचारामध्ये स्वाभिमान नाही आहे. किंवा गर्व किंवा स्वाभिमान, अभिमान जे आपण पाहतो. तर अभिमानामध्ये थोडी स्वाभाविकता स्वाभिमान असतो आणि गर्वामध्ये थोडासा अहंकार, अज्ञान असतं. तर दिसायला सारखेच दिसतात, परंतु यातला जसा नेमका फरक आहे, तसं विपरीत आणि ह्या दुसऱ्या विहरणीच्या दृष्टांताच्या अनुषंगाने परमेश्वरावरती विरह भावून ते लोकं, तर याच्यात नेमका फरक आहे. यांचं खूप जास्त प्रेम असतं आणि हे नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह झालेले असतात. तर हा आपण लक्षात घेतला पाहिजे. परत तिसरी विहरणी जी आहे, ती अशी असते की पतीच्या विरह दुःखाने भोवतालच्या पदार्थावर तिची पदार्थ बुद्धीच नष्ट होते. तो डायरेक्ट त्याच्याकडे पाहतही नाही आणि ते पाहिल्याने त्याला सुखही होत नाही, दुःखही होत नाही. ते नष्ट झालेले असतं. सेवन तरी काय करणार? म्हणजे त्याच्यातून जर त्याला काही होतच नाही, त्याच्यामध्ये आठवणी, त्या आठवणीच्या वस्तू पाहून त्याला काही होणार नाही. त्याला चंदन, चिखल हे सारखेच वाटतात. तसं परमेश्वराच्या विरही पुरुषाची जी स्थान, प्रसाद किंवा वासनिक भिक्षुक पदार्थ बुद्धीच राहत नाही. मग ते सुख तरी कुठून येणार बुद्धी नसल्यामुळं. म्हणून ते विरह दुःखात सदा चूर असतात. ते सर्वश्रेष्ठ असे जरट विरही म्हणतात त्याला. यापैकी साधेल त्या वीराने साधकांनी आपला जन्म क्षपावा, अशी परमेश्वराची इच्छा असते. आणि हे विरहीचे जे पुरुष आहे, सांगण्याच्या पाठीमागं जे भजन घडलेलं आहे त्या जीवाला, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काय बदल होतो, तो बदल परमेश्वराने आपल्याला या दृष्टांतातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढं जाऊन आपल्याला अधिक त्याच्यावरती प्रकाश टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर आपण हे पहिले
12 परमेश्वराचे 12 जे मायाविषी अवतार आहे हे बघितले. स्त्रियांचे अवतार पशु, पक्षी, कच्छ, मच्छ, मनुष्य अवतार वेडा, पिसा, मुकायुक्त किंवा देवता अवतारामध्ये इंद्रादिक, ब्रह्मादिक, शेषशायादिक किंवा आवर जे अवतार होतात, असे 12 भूतभजनाचे पात्र सांगितलेले आणि यातले अजून जे 9 पात्र आहे ते जीवदेवता पात्र आहे. तर जीवपात्र जे आहे ते कर्मराटीचे. म्हणजे कर्मराटीमध्ये एखाद्याकडून जे अहेतुक भूतभजन घडलं तर त्याला मग योग्यता प्राप्त होत असते आणि बऱ्याच ठिकाणी असेच पात्र असतात, असेच लोक असतात का अहेतुक भूतभजन घडतं आणि मग त्यांना बोध आणि ज्ञान देतात, योग्यता घडते. तर अंतर्यागिया, बहिर्यागिया किंवा रिक्त मनुष्य म्हणजे देवतेची भक्ती करत असताना या अंतर्यागी, बहिर्यागी हे देवतेच्या भक्तीचे प्रकार आहे आणि त्यातले जे आहे तर त्यांच्या ठिकाणी जर अहेतुक जर भजन घडलं तर त्या अहेतुक भजन घडणाऱ्याला हे पात्र आहे त्याला परमेश्वर बोध आणि ज्ञान देतात. रिक्त मनुष्य की जो काहीच करत नाही, एकदम न्यूट्रल थोडक्यात, तर त्या पद्धतीत त्या जीवाच्या ठिकाणी जरी आपलं भजन घडलं पण अहेतुक घडणं महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. अहेतुकाला अत्यंत महत्त्व आहे दैवराटीमध्ये, त्यालाच अदृष्टपर म्हणतात. आणि अहेतुकामुळंच परमेश्वर भक्ती ही परमेश्वर भक्ती ठरते. किंवा जर आपण याच्यातला नेमका फरक नाही कळून घेतला तर आपण देवता भक्तीतच आहे, परमेश्वर भक्तीमध्ये आपण आलेलोच नाही किंवा आपल्याला ती परमेश्वर भक्ती समजली नाही असं आपण समजू शकतो. त्यातले परत जीवपात्र जे आहे दैवराटीचे जीवपात्र, एखादा ज्ञानी असेल किंवा एखादा अनुसरलेला जीव असेल किंवा भक्त असेल, अशा ठिकाणी जर दैवराटीचे हे पात्र आहे तर अशा ठिकाणी जर अहेतुक भूतभजन घडलं तर नक्कीच परमेश्वर बोध देतात. आता हे प्रयोग मी स्वतः केलेले आहे. काही जीवांना खूप समजून सांगितलं, समजून सांगूनसुद्धा त्याला समजत नाही किंवा पटत नाही किंवा त्याचे दोष काय असतील ते आड येत राहतात आणि तो उपदेश घ्यायला तयार होत नाही. परंतु तो आपल्या येत राहतो, आपली चर्चा करत राहतो, आपले संपर्कात राहतोय. मग आपण त्याला काय प्रयोग करायचा की एखाद्या ठिकाणी छोट्याशा मार्गामध्ये त्याला क्रिया करायला लावायची किंवा आपल्या क्रियेमध्ये त्याला सहभाग करून घ्यायचा की बाबा साधू संतांना आम्ही अशी पंगत देणार आहे, देत आहोत, तर तुला काही द्यायची इच्छा असेल तर देऊ शकतो आणि अशा गोष्टीला तो काही नाही म्हणत नाही. आणि जर मग त्याच्याकडून ते जर भजन घडलं गेलं तर मात्र मग त्याचा अधिकार प्राप्त होऊन तो उपदेशी होतो. असे प्रयोग आम्ही केलेले पण आहे आणि ते केल्याशिवाय पुढं त्याचं योग्यता वाढत नाही. तर दैवराटीचे जे पात्र आहे तो ज्ञानी आहे, ज्याला चारी पदार्थ ज्ञान आहे. मग तो वासनिक असू शकतो, अनुसरलेला असू शकतो, दीक्षित असू शकतो. परत अनुसरलेले जे साधू संत आहे मार्गात तेच असतात किंवा भक्त जो असतो तर ही भक्तच्या ठिकाणी जर अहेतुक भजन घडलं तर जीवामध्ये बोध आणि ज्ञान होण्यास पात्र असतो. हे झाले जीवपात्र. म्हणजे जे आपले कर्मराटीचे 3 पात्र झाले, अंतर्यागी, बहिर्यागी आणि रिक्त मनुष्य. जीवपात्र आहे दैवराटीचे, ज्ञानिया, अनुसरला आणि भक्त हे 3. आणि देवता पात्र जे आहे कर्मराटीचे देवता पात्र आहे, म्हणजे अज्ञान विग्रह, शापदग्ध विग्रह आणि ज्ञान विग्रह. हे देवता पदार्थामध्ये आपण बघितलेले देवता पदार्थ बघत असताना देवता अवतार जे आहे त्याला विग्रह म्हणतात आणि त्या विग्रहाचे 3 प्रकार असतात. एक तर देवता विग्रह जो आहे, एक तर अज्ञान विग्रह असतो किंवा शापदग्ध विग्रह असतो किंवा ज्ञान विग्रह असतो. याच्यामध्ये आपण हे बघितलेले. या ठिकाणी जर अहेतुक भजन जर घडलं जीवाचं तर मग त्याला योग्यता प्राप्त होऊन परमेश्वराचं ज्ञान आणि बोध होण्यास तो पात्र होत असतो. आता या ठिकाणी जर भजन घडलं तर ह्या जीवामध्ये नेमका फरक काय कळतो? आपण आता भक्ती करत असताना आपल्याला या अनुभवास येतं आहे की आपण परमेश्वर भक्ती करत असताना दुःख केलं पाहिजे, आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, पण येत नाही. कितीतरी लोक म्हणतात की आम्ही प्रायचित्त घेत असताना आम्हाला रडू येत नाही आणि काही लोक खूप रडतात. तर हे या भजनावरती अवलंबून असतं. तुमचं कोणत्या ठिकाणी भजन झालेलं आहे त्या अनुषंगाने तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या बाह्य अंगामध्ये किंवा अंतर्मनामध्ये जो बदल झालेला असतो हा भजनावरती अवलंबून असतो. तर 12 अवताराच्या ठिकाणी जर भजन घडलेलं जर असेल तर तो ओलागुण निष्पन्न होत असतो. जे 12 अवतार बघितले आपण त्रियांश देवतेच्या ठिकाणी, मनुष्याच्या ठिकाणी 12 अवतार जे परमेश्वर करतात त्यांच्या ठिकाणी जर आपलं भजन जर घडलेलं असेल तर ओला गुण निष्पन्न होतो आणि जीवदेवता भजनाने कोरडा गुण निष्पन्न होतो. जीवाच्या ठिकाणी किंवा देवतेच्या ठिकाणी जर भजन घडलं म्हणजे तिथं परमेश्वराचा अवतार नाही तर कोरा जीव असेल किंवा देवतेच्या ठिकाणी अहेतुक जर भजन घडलं
लोक भंडारे वगैरे करतात देवतेच्या ठिकाणी. आता काही दिंड्यांना लोक जीव घालतात, काही ठिकाणी असे भंडारे करतात. तर त्याच्यामध्ये जर अहेतूक भाव त्यांचा जर असेल तर ते जीव स्वीकारतात. माणसं असतात जेवायला, तर अहेतूक जर भाव असेल तर ते जीव स्वीकारतात. एखादा कोरा जीव असेल किंवा एखादा देवतेचा भक्त असेल किंवा देवता विग्रहसुद्धा असू शकतो त्यात. तर त्याच्यात जर भजनाचा तर कोरडा गुण निष्पन्न होतं. म्हणजे त्याने किती दुःख केलं तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणीच येत नाही. तो भक्ती करतोय परमेश्वराची. त्याला सर्व समजतंय, जाणवतंय. परंतु त्याच्यामध्ये तो ओला गुण यायला पाहिजे, म्हणजे डोळे ओले वगैरे होणं, दुःख होणं, तो येत नाही. तर ओला गुण येण्यासाठी 12विशी परमेश्वराचे जे अवतार आहे त्याच्या ठिकाणी भजन घडणं अत्यंत गरजेचं आहे. तर 12विशी अवताराच्या भजनाने परत वेद आणि बोध दोन्ही होत असतात. म्हणजे ओला गुण तर असतोच असतो, परंतु त्याला आवड पण खूप असते आणि बोधाची जी परिपक्वता त्याच्यामध्ये जास्त असते. म्हणून त्या ठिकाणी भजन घडलेले जे जीव आहे ते आपल्याला वेगळे दिसतात आणि आपल्या लक्षात पण येतात. आपण अंदाज पण या गोष्टी करू शकतो. परत जीवदेवता भजनाने फक्त बोधच होतो. त्याला आवड नसते, बोध होतो. त्याला जीवदेवता, प्रपंच, परमेश्वर वेगळे कळतं, तो उपदेश पण घेतो. परंतु ज्याप्रमाणे त्यांनी धार्मिकता करायला पाहिजे तो करत नाही. आवडीरूप तो धार्मिकता करत नाही. कधीतरी म्हटले तर जायचं स्थानाला, कधीतरी अभ्यास, कधीतरी वाचन, नाही तर तो म्हणतो काय समजून घ्यायचं. म्हणजे त्याला ती आवड नसल्यामुळं, पण त्याला बोध झालेला असतो. तर हे त्याचं भजन त्या पद्धतीनं घडलेलं नसतं, म्हणून त्याला झालेलं नसतं. तर जीवदेवताच्या भजनाने फक्त बोधच होत असतो. परत ज्ञानी या भक्ताच्या भजनाने प्रयत्न हा गुण निष्पन्न होत असतो. एखाद्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी जर त्याचं भजन घडलं तर त्याचा प्रयत्न असतो. त्याला येवो का न येवो, तर त्याचा प्रयत्न. मग एखादा अशिक्षित असतो पण त्याला ब्रह्मविद्याशास्त्राची अभ्यास करण्याची इच्छा असते, आवड असते आणि त्याला जमत नाही, त्याच्या बुद्धीची तेवढी कुवत नसते, पण तो प्रयत्न जास्त करतो. परत स्थान करण्याच्या अनुषंगाने त्याची परिस्थिती तशी नसते, पण तरी तो स्थान किंवा त्याची परिस्थिती नसताना सुद्धा क्रिया करणं, हा जो प्रयत्न जो गुण असतो ना, तो त्याच्यामध्ये या ज्ञानी या भक्तीच्या ठिकाणी जर त्याचं भजन घडलेलं असेल तर आपोआपच ते येतं. आपण म्हणतो हा हा खूप जीव काढतो, खूप प्रयत्न करतो, आणि आपल्यामध्ये तसं का नाही? तर त्यांनी कोणती क्रिया केलेली आहे, कोणत्या उद्देशाने, कोणत्या हेतूने केली, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ते उतरत असतं. तुम्ही कोणता अभ्यास केला आहे त्याच्यानुसार तुम्हाला डिग्री भेटणार आहे. तुम्ही जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला डॉक्टरकी करता येणार नाही. एम एच, बी एच, एम एस, डी एच एम एस किंवा ज्या डॉक्टरकीच्या डिग्र्या राहतात त्याला जर मिळवायचं असेल तर त्यांना तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. तसं तुम्ही कोणतं भजन घडलेलं आहे तुमचं, त्याच्यानुसारच तुमच्या याच्यामध्ये बदल घडत असतो. तर त्याच्यामुळं निष्पन्न जीवामध्ये काही गुण निष्पन्न होत असतात. तर ते निष्पन्नाचे जे गुण आहे हे आपण बघू, तुमच्या लक्षात येईल. तर पशु म्हणजे स्त्रियांची योनीच्या ठिकाणी जर या जीवाचं जर भजन घडलेलं असेल तर त्याच्या आहे ना अश्रूंच्या धारा वाहतात. म्हणजे एखादा जीव असतो, आपण बघतो भजन करत असताना, क्रिया करत असताना किंवा परमेश्वराची आरती करत असताना त्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहते. तर याच्यात जो आंतरिक जो बदल असतो तो ओला गुण म्हणतात त्याला. पण त्याचा ओला गुणामुळं काय झालेलं आहे का, पशुच्या ठिकाणी जो परमेश्वराचा अवतार आहे त्याच्या ठिकाणी त्याचं भजन घडलेलं आहे. म्हणजे स्त्रियांची वस्तुभजनीय त्याला म्हणतात. तर स्त्रियांच्या ठिकाणी, परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी त्याचं भजन घडलेलं आहे. पक्षी ह्या प्राण्याच्या परमेश्वराच्या ज्या अवताराच्या ठिकाणी जर भजन घडलं असेल तर अश्रूंचे थेंब थेंब पडतात, म्हणजे डायरेक्ट टपकतात, डोळ्यातून पाणी बाहेर पडतं. इतका तो त्याच्यामध्ये बदल होत असतो. किंवा कच्छ या ठिकाणी जर परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी जर त्याचं भजन घडलेलं असेल तर अश्रूंचे डोळे डबडबून येतात. बोलताना लगेच डोळ्यात पाणी येऊन जातं. ते गळत नाही, ते ओघळत नाही, पण ते डबडबतात. आपल्याला लगेच लक्षात येतं, आपण बोलताना सुद्धा काही गोष्टीच्या जर आठवणी आल्या तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हा भावनाविष्ट झालेला आहे. तर याच्या पाठीमागचे कारणं अध्यात्माच्या अनुषंगाने जर आपण बघितलं आणि परमेश्वर भक्ती करत असताना जर हा परिणाम आपल्यावर होत असेल तर याच्या पाठीमागचे कारणं म्हणजे तो वस्तुभजनीय, म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी त्याचं भजन घडलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल होतो. परत मत्स्य ह्या अवताराच्या ठिकाणी जर भजन घडलेलं असेल तर अश्रूंनी डोळ्यांच्या फक्त कडा ओल्या होतात. त्याच्यातून पाणी डबडबत नाही, ते पाणी बाहेर पडत नाही, तर फक्त कडा ओल्या होतात. आणि हा अनुभव आपण बऱ्यापैकी निरीक्षण जर केलेलं असेल तुम्ही, तर कधीतरी आपण स्वतः घेतलेलं असतं किंवा दुसऱ्यांचं पाहूनसुद्धा आपण समजत असतं की माझ्या डोळ्यात पाणी येत नाही किंवा मी कोरडा
भक्ती करतोय आणि त्याच्या डोळ्यात काय येतंय, तर याच्या पाठीमागची हे कारण आहे. तसंच वेडा अवतार जो आहे त्याच्या ठिकाणी जर भजन घडलेलं असेल, तर मागील दोषाचा पोळ असतो. त्याला दुःख असतं, की अरे मी अनंत जन्मात, अनंत सृष्टीत, क्षणोक्षणी, पावलोपावली हेच केलेलं आहे. त्याचं दुःख असतं त्याला आणि ते दुःख तो प्रायचित्त करत असताना, परमेश्वर भक्ती करत असताना, आरती करताना, क्रिया करताना ते दुःखाने पोळ निर्माण होत असते त्याच्यामध्ये, तो पोळत असतो. तसंच पिसा अवतार या ठिकाणी जर घडलं, तर त्याला म्हणजे अनुताप म्हणजे पश्चाताप हा जो प्रस्तुत दोषाचा जो पोळ आहे, पश्चाताप होत असतो, की चला आपण हे करतोय, का करतोय आणि कशासाठी करतोय? आपण हे तर खूप वेळा केलेलं आहे, आपण यातून बाहेर पडलो पाहिजे. याचा त्याला पश्चाताप आणि पोळ असते. त्याच ठिकाणी वेडापिसा मुक्याच्या ठिकाणी जर मुका जो अवतार आहे परमेश्वराचा, तिथं जर त्याचं जर घडलेलं असेल भजन, तर भविष्य दोषाचा पोळा असतो, की आपण आज उद्या हे करेल, आपल्याकडून उद्या हे होऊ शकतं, ते होऊ शकतं. जसं पूजनीय माईंभाटांना वाटलं, की आपल्याला आता देव तर कळाला आहे, समजला आहे. चला आपण आता वर्षानंतर देवाला अनुसरण करू, सर्वस्वाचा त्याग करू. त्यांनी नंतर परत विचार केला, की वर्ष कोणी पाहिलंय? मग 6 महिन्यावर आले, मग 1 महिन्यावर आले, 8 दिवसावर आले, एका दिवसावर आले. नंतर म्हटले आता घरी जाऊ आणि परत जाऊ. तर ते म्हटले घरी जाऊन जाता-जाताच जर आपल्याला सर्पदंश झाला तर? किंवा आपण पाणी जाऊ, नदीत जाऊ स्नान करून तर झालं तर? तर हा जो पोळ आहे त्यांचं ते भविष्याचं लगेच लक्षात येतं आणि त्यातून ते लगेच बाहेर पडतात. तो त्यागाची जी ताकद आहे, हिंमत आहे त्यांच्यामध्ये येते. ते विचार करतात, की नको घरी, नको अंघोळ, तसेच निघाले रुद्धपूरला. कारण ते तुम्हाला माहीत आहे, की इथं सारे आपले आप्त आहे, गोत्र आहे, ते आपल्याला त्रास देतील किंवा आपलं जे अनुसरण आहे ते सिद्धीत जाणार नाही. त्याचे अडचणी निर्माण होतील. मग गोविंदप्रभू बाबा हे परमेश्वर अवतार आहे रुद्धपूरला, हे देवांकडून ऐकल्यामुळं ते रुद्धपूरला जाण्याची व्यावहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला लावतात, कुशळता वापरतात आणि ते तिकडं जातात. तर मुकाळ ह्या परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी जर भजन घडलेलं असेल, तर ह्या भविष्यदोषाचा पोळ त्याला असतो. परंतु युक्त अवतार जो आहे, त्याच्यामध्ये अर्थता असते. तोच परमेश्वर व्हावा, तोच भेटावा. ही सतत अर्थता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते आणि तो सतत देव माझा, मी देवाचा, अशी एक भावना किंवा अशी एक प्रार्थना सतत तो करत असतो. परत इंद्रादिक म्हणजे जे देवतेच्या ठिकाणी जे परमेश्वराचे अवतार होतात, तर ती जी अवतार आहे, त्या अवताराच्या ठिकाणी जर ह्या जीवाचं अहेतूक भजन घडलेलं असेल, तर आचरण करत असताना, दैवराटीमध्ये आचरण करत असताना, तो शरीराचा विचार न करता सुकवणे म्हणजे ईश्वरी वियोगात मांस, धातू आटून जाते त्याचं. म्हणजे परमेश्वरांनी आचारामध्ये सांगितलंय, रांगोळीसारखा आचार करावा, म्हणजे जेणेकरून अत्यंत कटकटीयमान होऊन असावे. हे परमेश्वराचं सूत्र आहे. तर कसा आचार करावा? पण तो कोणाकडूनही आचार होत नाही. आज आपण बघतोय, की कितीतरी ज्ञानी लोकं आहे आपल्या संपर्कात, साधू संत ते ज्ञान सांगतात, तत्त्वज्ञान सांगतात, सर्व कळतंय, सर्व समजतंय. पण आचाराच्या बाबतीत मात्र बोंबाबोंब आहे आणि त्या बाबतीत आपल्या खूप कंप्लेंट असतात. खूप आपल्या विचारावर आपण त्याच्यावरती दोष काढत असतो, की "अरे, यांना सर्व कळतंय मग हे असं का करत नाही?" तर याच्या पाठीमागचे कारण आहे, की जे कारण जे आहे, ते कारणच नसल्यामुळं कार्याला ती गोष्ट येत नाही. कोणतीही गोष्ट कार्याला यायची असेल तर कारण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते कारण जे आहे, तर त्यांचं त्या ठिकाणी भजन घडलेलं नाही. आणि ते भजन घडलेलं नसल्यामुळं त्यांच्यामध्ये जो अंतर्बाह्य बदल किंवा तो गुण बाहेर निघायला पाहिजे, तो गुण निघत नाही. परत ब्रह्मादिक हे जे देवता आहे, त्यांच्या ठिकाणी जर परमेश्वराचा अवतार झालेला असेल, तर रांगवळी म्हणजे ईश्वरी वियोगात मांस, मेद, धातू आटून जाते. म्हणजे त्या पद्धतीनं देह क्षापण्याचं काम जंगलामध्ये जाऊन भिक्षा मागणे, आपला आपला देवधर्म स्मरण, चिंतन, कोणाच्याही संपर्कात न राहणे, हा जो गुण आहे, हा गुण त्या जीवामध्ये येण्यासाठी त्याच्याकडून पूर्वश्रमामध्ये किंवा पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये तर अशा देवतेच्या ठिकाणाच्या परमेश्वराने अवतार जो घेतलेला आहे, त्याच्या ठिकाणी भजन घडलेलं असलं पाहिजे. तरच तो गुण निष्पन्न होत असतो. परशैयादिक जे परमेश्वराचे अवतार होतात त्या देवतेच्या ठिकाणी, तर कडा म्हणजे ईश्वरी वियोगात मांस, मेद, धातू आटून जाते. परत आवर्दृश्य ठिकाणी, आवर्दृश्य परमेश्वराचा जो अवतार आहे, त्या ठिकाणी जर त्या जीवाचं जर भजन घडलेलं असेल, तर सन्निधानी आग्रह, असन्निधानी तळमळ. परमेश्वराच्या जर सन्निधानीत असेल, तर आग्रह त्याचा त्या जीवाचा होत असतो आणि असन्निधानी जर असेल, तर ती तळमळ असते. जसे आजही आपण
कितीतरी भक्त बघतो खूप तळमळीचे असतात. आपण म्हणतो ना याला खूप तळमळ आहे, हा खूप धार्मिक आहे. तर तळमळ आणि धार्मिक असण्याच्या पाठीमागचा त्याचा प्रयत्न तर आहेच आहे. परंतु तो प्रयत्न कशाने निर्माण झालेला आहे, निष्पन्न झालेला आहे, तर अवदृश्य अवताराच्या ठिकाणी त्याचं भजन घडलेलं असतं. आणि ते भजन घडल्यामुळं त्याच्यामध्ये तो गुण निष्पन्न होत असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये सन्निधानी जर तो असेल, तर तो आग्रह असतात का जे आग्रहाचे जीव आपण लीळाचरित्रामध्ये नाथोबा असेल किंवा असे अनेक भक्त आहे का परमेश्वराने त्यांना सांगावं आणि त्यांनी लगेच ऐकावं. आग्रह, हट्ट, काही विषयच नाही. देवाने सांगितलं की या सापाला धरा, लगेच नाथोबा पकडायला गेले, पण देव म्हणतात थांबा. तर अशी कितीतरी लीळा आहे का तिथं तो सन्निधानामधला जो जीव आहे त्याचं ते घडलेलं असल्यामुळं आणि जर असन्निधानी असेल तर त्याची तळमळ असते. परमेश्वर व्हावा ही तळमळ त्याची सतत असते. पण ज्ञानी या भक्ताच्या भजनाने प्रयत्न हा गुण निष्पन्न होत असतो. एखाद्या ज्ञानी या भक्ताच्या ठिकाणी जर जीवाचं भजन घडलेलं असेल, तर त्याचा तो प्रयत्न करत असतो. हे आपण बघितलं की त्याला येवो ना येवो तो प्रयत्न करत असेल. क्रियेला स्थानवंदनाला किंवा शास्त्र काढण्याला हा प्रयत्नवादी असतो आणि प्रयत्नवादी असणं अत्यंत गरजेचं. तो प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला आपली काय आहे आपल्यामध्ये ते आपल्याला कळत असतं. म्हणून प्रयत्न करी दैवाचे सहाय्य परमेश्वर सांगतात. तर भक्ताच्या भजनाने निपुण प्रयत्न हा गुण निष्पन्न होतो. निपुणता म्हणजे थोडक्यात डिसिप्लिन, स्वच्छता. आपण जर काही मार्गांमध्ये जात असलो तर आपल्या लक्षात येईल की आपले मार्ग अत्यंत स्वच्छ, टिपटॉप किंवा डिसिप्लिन कपडे ते ठेवण्याची पद्धत, देवपूजा मांडण्याची पद्धत, लोकांना बसण्याची पद्धत, जेवणाच्या वेळेस पंगत घेण्याची अशा अत्यंत सुंदर असं आखीव-रेखीव. तर ते जे साधुसंत असतात मुख्य त्यांनी ती वळण लावलेलं असतं, तो नियम लावलेला असतो. आरती करण्याची चाल. तर हे जे आहे निपुणता जी आहे, ही जी निपुणता एखाद्या ज्ञानी या भक्ताच्या ठिकाणी जर भजन घडेल असेल, तर ती निपुणता ह्या जीवामध्ये आपोआपच उतरत असते. परत परमेश्वर जे आहे हे अष्टभैरव किंवा विश्वदेवता जे आहे त्याच्यामध्ये अवतार धारण करत नाही. पण त्यांचं कार्य करण्याची जर आवश्यकता वाटली परमेश्वराला भासली, तर मनुष्य अवतारामध्येच त्यांचे जे पंचप्रकार आहेत त्या देवतेचे म्हणजे अष्टभैरवाचे किंवा विश्वेचे, तर ते स्वीकार करतात आणि ते कार्य करतात. त्यावेळेस कुणी भजन घातलं तर त्या भजनाने सुद्धा कडा हा गुण निष्पन्न होत असतो. म्हणजे आपले डोळे जे आहे कडेने ओले होतात. किंवा परत ज्ञानिया ज्ञानविग्रह किंवा ब्राह्मणदस्ता यांच्या भजनाने प्रधानत्वे ज्ञान हा गुण निष्पन्न होत असतो. म्हणजे ज्ञानिया भक्त असेल, जीव असेल. ज्ञानविग्रह म्हणजे देवतेचा ज्ञानी जो अवतार असेल ज्ञानविग्रह किंवा देवतेच्या ब्राह्मणदास्ता असेल यांच्या ठिकाणी जर भजन घडलं तर ज्ञान हा गुण निष्पन्न होत असतो. एखाद्याला ते ज्ञानामध्येच आवड असते, बाकी दुसरं कशातच आवड नसते. त्याचा क्रिया किंवा दास्य करण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी हे असतं, अनुषंगिक प्रकार असतो. याच्यामध्ये कसं असतं, तुमचं भजन कुठं घडलेलं आहे ते मुख्य, बाकी अनुषंगिक असतात. तर हे मुख्य जे गुण असतात ते त्या भजनाने निष्पन्न होत असतात. आणि हा जो ज्ञान जो गुण आहे तर तो ज्ञानिया भक्त किंवा ज्ञानविग्रह किंवा ब्राह्मणदास्ताच्या भजनाने होत असतो. ईश्वर भक्त किंवा अनुसरला यांच्या भजनाने भक्ती हा गुण निष्पन्न होत असतो. एखाद्या ठिकाणी परमेश्वराचा भक्त आहे किंवा अनुसरलेला जीव आहे त्यांच्या ठिकाणी जर भजन घडलं तर भक्ती हा गुण निष्पन्न होत असतो. तो भक्त होऊ शकतो पुढं भविष्यात. परत सिद्ध साधक असेल, उपासक असेल, विरक्त असेल, बैरागी असेल यांच्या भजनाने वैराग्य हा गुण प्राप्त होता. आपण म्हणतो ना वैरागी आहे यांना काही नाही, यांच्याकडे मोबाईल नसतो, यांना तारीख वार दिशा काय कळत नाही, कोणाची पंगत आहे काय मतलब नाही, 2 वेळची भिक्षा मागायची, एकदा आपला आपला देव धर्म स्मरण चिंतन, मग आपण म्हणतो वैरागी बाबा आहे बरं का, यांना काही नाही. तर हे वैरागी जो गुण आहे तर हे एखाद उपासक असेल, विरक्त असेल, बैरागी असेल यांच्या भजनाने तो गुण त्यांच्यामध्ये उत्पन्न होत असतो. त्यांना कशाची आवड नसते, एक परमेश्वर व्हावा ही आवड आणि तूच व्हावा आणि तोच व्हावा अशी आतून अत्यंत इच्छा असते, तीव्रता असते, आर्तता असते. परत ईश्वर ज्ञानी भक्त अनुसरला स्थूळ विद्यावंत यांच्या भजनाने त्याग म्हणजे मळत्याग निष्पन्न होत असतो. त्यागाचे आपण प्रकार बघितले. तर ते त्याग जे आहे तर ते त्यागाचे जे प्रकार आहे हे सुद्धा कोणता त्याग करतो त्याच्यावरती या भजनावरती अवलंबून असतो. परत इतर साधन साधनाच्या ठिकाणी जर भजन घडलं असेल तर मध्यम त्याग, अनिष्ट त्याग असा निष्पन्न होत असतो. रिक्त मनुष्याच्या भजनाने स्वतेव त्याग म्हणजे कनिष्ठ यश त्याग निष्पन्न होत असतो. भूत भजनानेचे जे पात्र आहे त्यांचे ज्ञान, भक्ती, वैराग्य गुण आपल्या ठिकाणी येतात. परंतु जे उपरे गुण आहेत
ते मात्र येत नाही. उपरे गुण म्हणजे एखाद्या गायन कला असते, संगीत कला असते किंवा रुद्धतोय गुण आदी कार्याच्या ठिकाणी येत नाही म्हटले. कारण ते उपरे आहे, म्हणजे दुसरे ते काही ह्या भजनानी घडत नाही. तर भूत भजनाचे जे पात्र आपण जे सांगितले 21 पात्र, तर त्या ठिकाणी जर घडलं तर ज्ञान, भक्ती किंवा वैराग्य हे उत्पन्न होत असतं आणि त्यानुसारच मग आपण परमेश्वराच्या दैवराटीमध्ये आचार विचार करत असतो. आवर्दृश्याच्या भजनीयाला, देवभजनीयाला यांना श्रीमुखेच बोध होत असतो. आवर्दृश्य जे अवतार असेल त्यांना जर भजन घडलं तर परमेश्वराच्या श्रीमुखानेच बोध होणार, शास्त्र होणार. जसं पूजनीय महिमभट असेल, पूजनीय आचार्य असतील, महादाईस असेल किंवा परत औसादेवी असेल, असे कितीतरी भक्त आहे की जे श्री परमेश्वराच्या श्रीमुखाने त्यांना बोध झाला, शास्त्र झालं, आचार्य असतील. तर श्रीमूर्तीचे दर्शन पण झालेले असते, त्यांना अंत्यदर्शनसुद्धा ते देतात. तर ह्या ज्या गोष्टी खालील अवताराच्या भजनीय त्यांना सन्निधानी व असन्निधानी बोध होत असतो. ज्यांना असन्निधानी बोध झाला म्हणजे मनुष्य अवताराच्या भजनीय त्याला परमेश्वर अंत्यदर्शन देतात. म्हणजे ज्यांना असन्निधानी बोध झाला तर मनुष्य अवताराच्या भजनीयाला त्याला परमेश्वर दर्शन देतात आणि तेच दर्शन म्हणजेच आपलं पुनःसंबंध आपण म्हणत असतो. तर हे जे ज्ञान आणि प्रेम या अनुषंगाने कोणते कोणते गुण निष्पन्न होतात हे आपण बघितलं. तर आता परमेश्वराचे ज्ञान आणि प्रेम यातली साम्यता काय नेमकं? आपल्याला असं वाटेल ज्ञान वेगळं, प्रेम वेगळं, हे श्रेष्ठ ते कनिष्ठ, अशा आपल्या मनावर जी मानसिकता आहे तर ती मानसिकता आहे आपली, त्याच्यात काही फरक नाही आहे. तर परमेश्वराच्या प्राप्तीची दोन साधने ते म्हणजे ज्ञान आणि प्रेम, आणि दोन्ही ईश्वराची साधने, दोन्ही परमेश्वराची साधने. असं काही नाही की एक वेगळं एक वेगळे, दोन्ही भजनातच निष्पन्न होतात. म्हणजे आयतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन आणि आयतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. म्हणजे दोन्हीही जे प्राप्ती होण्याचे जे साधनं आहे ते दोन्ही भजनाने होतात. दोन्हीही ब्रह्मविद्या शास्त्रात आणि ब्रह्मविद्या पदातच येतात, असं वेगळं नाही आहे. दोन्हीच्याही ठाई निरतुक भजन हे अत्यंत गरजेचं आहे. दोन्हीही केवळ आहे, दोन्ही निर्गुण आहे. म्हणजे परमेश्वराचेच असल्यामुळं दोन्हीही परमेश्वरासारखेच आहे, परमेश्वराचेच आहे, परमेश्वराकडूनच भेटतात. दोन्हीचा संचार हा जीव स्वरूपीच होतो, जीवाच्या स्वरूपामध्येच त्याचा दोन्हीचा संचार होत असतो. दोन्हीही चार चार आहेत. म्हणजे दोघांनाही परमेश्वर प्राप्तीला जायचं असेल तर शाब्द, अप्रोक्ष, सामान्य आणि विशेष अशा ज्ञानातून, अशा स्टेपमधूनच अनादि विद्येचा छेद केल्यानंतरच परमेश्वराची प्राप्ती होत असते. त्याच्यामुळं प्रेमी भक्ताला डायरेक्ट, ज्ञानी भक्ताला या स्टेपने असं काही नाही आहे. दोन्हीलाही प्राप्ती करून द्यावीच लागते परमेश्वराला. दोघांची अविद्या छेदावीच लागते. दोघांची अविद्या छेदल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती होत नाही. दोघांनाही अनुभव ज्ञान द्यावे लागते परमेश्वराला. दोघांनाही पाच देवतेचे चेष्टकत्व नाही. म्हणजे ज्या खालच्या देवता आहे कर्मभूमीपासून पाचव्या देवतेपर्यंत, म्हणजे कर्मभूमी असेल, अष्टदिनी असेल, अंतराळीच्या असेल, स्वर्गीच्या असेल, तर ह्या ज्या आहे यांचं चेष्टकत्व होत नाही. दोघांच्याही कर्माची त्रिविधता होत असते. दोघांच्याही जिने मरणे ईश्वराच्याच हाती असते. एकदा अनुसरण झालं की अनुसरण हे परमेश्वराच्या हाती असतं. दोन्ही ठिकाणी परमेश्वराच्या कृपा करुणेचे कार्य असते. दोन्हीही कोऱ्यालाच होतात, म्हणजे कोरा जीव असतो त्यालाच होतात. दोघांच्याही हननाने नित्य नरकाची चालू होते. मग तो ज्ञानी भक्त असेल किंवा प्रेमी भक्त असेल, त्याचं जर हनन झालं तर नित्य नरकाची जी चाल आहे ती सुरू होत असते. पुनःसंबंधी ज्ञानशक्ती, प्रेमशक्ती विजृंभित करावी लागते. या दोघांनाही करावं लागतं. जीवाचे 7 अधिकार व ईश्वरीचे 14 कारणे ह्या दोघांनाही हवे असतात. आपला एक सत्संग झालेला आहे की परमेश्वर प्राप्तीसाठी लागणारे 21 अधिकार. तर ते 21 अधिकारात मग तो ज्ञानी असेल किंवा प्रेमी असेल, दोघांनाही ते गरजेचं आहे. दोघांच्या प्राप्ती साधन निवडतात आणि शक्तीच्या भित्रात पावन केवळ जीवस्वरूपीच होतं आणि ते दोघांनाही होतं. त्याच्यामुळे ह्या आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे का ज्ञान प्रेम हे एकच आहे, काही वेगळं नाही आहे. आणि हे वेगळं आपणही समजू नये, कारण ते नाही आहे. दोन्ही परमेश्वराकडूनच होतं, दोन्ही साधनं. कारण एखाद्याची काय योग्यता, एखाद्याची काय योग्यता. आपण परमेश्वर ह्या पदार्थाला सुरुवात केल्यानंतरच ज्ञानाला प्राप्ती, प्रेमियाला प्राप्ती वेगळी काय आहे, कशा अनुषंगाने, तर त्या प्रेमी भक्तावरती अन्याय दिसू नये, अन्याय होऊ नये, आणि म्हणून हे वेगळे प्राप्ती रात्री पाठीचं आणि पोटाचं जे उदाहरण दिलेलं आहे तर हे याचसाठी दिलेलं आहे. याच्यामध्ये पुढं जाऊन अजून एक विषय प्रेम आहे का ज्याचा वेगळा तो होतच नाही, याला विषय प्रेम म्हणतात. म्हणजे परमेश्वराचा जो विरह आहे त्याला सहन होत नाही. जसं प्रेमी भक्ताला होत नाही तसं या विषय प्रेमाला होत नाही. तर यात वेगळे विचारधारा आहे आपल्या तत्त्वज्ञानामध्ये. तर यात परमेश्वराच्या विषयीचे प्रेम ते विषय प्रेम,
असं शब्दाचा अर्थ होतो. विषयप्रेम ते स्त्रीलाच होते असं म्हटलं जातं, पण ते तसं नाही आहे. विषयप्रेमाची चाल ती चालते टप्प्याटप्प्याने, यानुसारच यात प्रगती होत असते. म्हणजे विषयप्रेम जो आहे हे अत्यंत श्रेष्ठ परमेश्वराचं प्रेम म्हटलं गेलं. आता प्रथम अनुसरल्याची जी पत्नी आहे ती घरीच एकनिष्ठ राहिली. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, तो अनुसरला आणि त्याच्या विरहात ती व्यक्ती, ती जी स्त्री आहे ती अनुसरली जरी नाही, परंतु त्याचा विरह आणि एकनिष्ठ राहिली, तर त्याला विषयप्रेमाची चाल त्या स्त्रीला होत असते. निरपेक्ष आवडी ठेवली तर तिची पुढे प्रतिकारांता वाढत असते. निरपेक्ष म्हणजे अदृष्टपर परमेश्वराची ती जी प्रतिकारांता आहे, तिची चाल आहे, ती पुढं वाढत असते. नंतर ती भक्ताची पत्नी होते. तिची याच प्रकारची आवडी राहील. नंतर ती ईश्वर अवताराची पत्नी होईल आणि मग नंतर विषयप्रेमाचा संचार होईल. ही विषयप्रेम श्रेष्ठ आहे, परंतु ते स्टेप बाय स्टेप कसं भेटतं, ह्या अनुषंगाने या गोष्टीचं चिंतन आपण करतोय. तर असे विषयप्रेम झाल्यानंतर अष्टप्रहर मूर्ती भितरील संपूर्ण स्वरूप त्या जीवाला दिसत असतं. परमेश्वराची जी विषयप्रेमाची जी स्थिती दिली, तर वियोगी ईश्वर मूर्तीचे जे आभासत्व आहे म्हणजे भास, हे दर्शनाने सतत होत असतं. त्याप्रमाणे शेंदुर्जनीची जी बाई आहे किंवा औरंगलची जी हंसूबाई आहे, तर त्यांना परमेश्वर जरी नव्हते तरी त्यांना ते दिसत होतं. ज्या परमेश्वर हंसूबाई ज्या आहे औरंगलच्या, तर ज्यावेळेस परमेश्वरांनी त्यांच्याबरोबर त्या भक्ताची तेवढी विषयप्रेमाची चाल किंवा योग्यता असल्यामुळं त्यांच्याबरोबर त्यांनी लग्न केलं आणि एकदा असंच बसलेलं असताना एक विरक्त भिक्षुक जात होते. तर परमेश्वर सहज म्हटले, की मी यांच्यासारखं होईल. तर त्या लगेच बेशुद्ध पडल्या आणि मग देवाने त्यांना ह्या विज्ञानाच्या अनुषंगाने स्वतःची मूर्ती सतत त्यांच्या समोर दिसेल अशी 12 वर्ष तर तशी ठेवली आणि परमेश्वर पुढील प्रवासाला निघून गेले. तर त्या शेंदुर्जनीची जी बाई आहे तिलासुद्धा असं 12 वर्षे परमेश्वराची श्रीमूर्ती दिसत होती आणि नंतर अचानक दिसणं बंद झालं. तर देव तिथंच असल्यामुळं ते स्वतःच्या भावाला यायला लागलं, देव इथंच होते, असे होते, तसे होते. यांनी वर्णन केलं. त्या पद्धतीनं त्यांची ती भाऊ आहे त्यांनी देवाला तिथं जाऊन विनंती केली आणि देव परत आले. त्यांना परत ती स्थिती दिली. परत ती विज्ञान मूर्ती सतत त्यांना परमेश्वर आपल्या जवळच आहे असं दिसायचं. तर त्यातला पहिला टप्पा जो आहे गोपिका, देवगावची घोगरगावची जी बाई आहे, ज्या श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानात ज्या गोपिका होत्या, त्यांना सतत परमेश्वर आपल्या जवळच आहे असं दिसायचं. परमेश्वरांना ते होतेच असं नाही, तर ते विज्ञानाचं कार्य होतं. दुसरा टप्पा आहे शेंदुर्जनची जी बाई आहे, औरंगलची जी हंसूबाई आहे आणि तिसरा टप्पा म्हणजे रुक्मिणी देवी. हे आपण ऐकलेलं पण असेल, की ज्यावेळेस परमेश्वरांनी आपल्या कालिया मर्दनासाठी समुद्रात उडी घेतली, तर त्यावेळेस सर्व रडायला लागले, दुःख करायला लागले परमेश्वराच्या संदर्भात. परंतु रुक्मिणी देवीच्या कानावर पडल्याबरोबर त्यांनी लगेच त्यांचं शरीर पडलं गेलं. पण परमेश्वराच्या त्या लीळादानाने ते शरीर तसंच राहिलं. त्यांना परत उठवलं. तर सत्यभामेला ते काही सांगण्याच्या अनुषंगाने सुद्धा परमेश्वराने ती लीळा केली होती. तर हा तिसरा टप्पा आहे. तर दुसरे मतसुद्धा याच्यामध्ये असं आहे, की विषयप्रेम म्हणजे ईश्वराच्या देहावर ज्याचं प्रेम आहे. मग ते देहावर मग ते भावाचं प्रेम असू शकतं, जसं बळीभद्रांनी केलं. तसं भगिनीचं प्रेम असू शकतं, जसं द्रौपदी मातेने केलं किंवा मित्राचं म्हणजे सुदामा आहे किंवा भाचा आहे. कुंती माता ही परमेश्वरावरती प्रेम करत होत्या. भाचे होते नाथ्याने, परंतु ते प्रेम करत होते. ते शरीरावर प्रेम करत होते. तसं परमेश्वराचे जावई म्हणून सुद्धा भीष्मक किंवा ईश्वर नायक जे आहे, ते परमेश्वरावरती प्रेम करत होते. किंवा पत्नी आहे, जसे रुक्मिणी, औरंगलची हंसूबाई आहे, तर त्या परमेश्वरावरती प्रेम करत होत्या. तर त्यांनासुद्धा ते विषय प्रेम होईल. ते स्त्रीलाच भेटेल असं नाही. भाऊ असेल, दुसरे कोणी भक्त असेल, तर त्या उद्देशाने जर केलं, तर अशा प्रकारे अनेक प्रकारे आवडी परमेश्वराच्या त्या सर्व देहावरती जर संबंधी विषय प्रेम जर असेल, तर ते आवडी जर असेल, तर त्यालासुद्धा ते विषयप्रेम होऊ शकतं. या स्त्रीदेहच किंवा पत्नीच पाहिजे असं काही नाही आहे. असा एक विचार आहे, अशी एक वासना आहे. सर्वात श्रेष्ठ प्रेम ते विषयप्रेम हे मात्र नक्की आणि ते म्हटल्या गेलेलं आहे. परंतु यात आवडी टिकली पाहिजे, नाहीतर जाण्याची शक्यता जास्त असते. स्त्री अनुसरली तर पुरुषास देवतादासी बनते व सेवा पूर्ण करते. म्हणजे स्त्री अनुसरली आणि त्याचा जो पुरुष आहे, तिचा जो नवरा आहे, तर देवता ह्या त्याच्या दासी होतात आणि त्याची सेवा पूर्ण करतात. परंतु तो एकनिष्ठ राहिला पाहिजे आणि परमेश्वराच्या त्या प्रेमामध्ये किंवा त्या ती आवड त्याची टिकली पाहिजे तर. किंवा पुरुष जर अनुसरला आणि स्त्री पतिव्रता राहिली, तर विषय प्रेमाची चाल त्या स्त्रीसुद्धा होत असते. तर असं परमेश्वराची जी साधनं आहे, ज्ञान आणि प्रेम, या ज्ञान आणि प्रेमाने
परमेश्वर प्राप्त होत असतो आणि त्या ज्ञान आणि प्रेमाशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही. एक तर ज्ञान असावं लागतं किंवा प्रेम असावं लागतं आणि प्रेम हे सुद्धा ज्ञानात होतं. परत परमेश्वर म्हणतात, जर तळमळ असेल, हट्ट असेल, तर या असंनिधानासुद्धा मी ह्या जीवाला प्रेम देईल. म्हणजे परमेश्वर सर्व देण्यास तयार आहे. फक्त आपली योग्यता काय घेण्याची याच्यावरती या साऱ्या गोष्टी ठरत असतात. तर आजच्या या सत्संगामध्ये आपण परमेश्वराची प्राप्तीची जे 2 साधनं आहेत, ज्ञान आणि प्रेम, याच्यावरती आपण चिंतन केलं. याच्यावरती बऱ्याच गोष्टी समजण्यास थोड्याशा किचकट जरी असल्या, तरी आपण याचं जर चिंतन केलं आणि पुन्हा पुन्हा ऐकलं किंवा आपले गुरुजन आहे त्यांच्याकडून काही प्रश्न असतील तर ते जर समजून घेतलं तर खूप काही अवघड नाही. परंतु इतकं मात्र नक्की ठेवा लक्षात, की परमेश्वर प्राप्त करायचं असेल तर एक तर ज्ञानच असावं लागतं. ज्ञानाशिवाय पुढं कोणती गोष्ट चालत नाही आणि ज्ञान काढल्याशिवाय काहीच भेटत नाही. तसं परमेश्वरसुद्धा ज्ञानाशिवाय भेटू शकत नाही. जे ज्ञान होत असेल, ज्ञान झालं असेल किंवा ज्ञानासाठी आपला प्रयत्न असेल तरच प्रेमसुद्धा होईल. प्रेमालासुद्धा ज्ञानाची गरज आहे, ज्ञानालासुद्धा प्रेमाची गरज आहे. एकावर एक अवलंबून जरी असले तरी ज्ञान आणि प्रेम हे परमेश्वराचे प्राप्तीचे 2 साधनं आहे. हे आपण बघितलं. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.